विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी, ठाणे पालिका लाचखोर अधिकारी शंकर पाटोळे प्रकरणी मोठा खुलासा झालेला आहे। लाचेची मागणी शंकर पाटोळे कागदावर लिहून करत होता। बिल्डरकडे कारवाई न करण्यासाठी 20 लाखांची लाच मागितली होती। अचानक 50 लाखांची अधिकारी पाटोळेनं मागणी केली आणि या मागणीनंतर झालेल्या वादानंतर बिल्डरनं एसीबीकडे तक्रार केली आणि यानंतर पोलिसांनी पाटोळेला रंगेहात अटक केली। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काय अपडेट? या प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो मुंबई यांचा तपास जो आहे तो आता ठाणे अँटी करप्शन ब्युरोकडे वर्ग करण्यात आलेला आहे। जी माहिती मिळते त्यानुसार शंकर पाटोळे हे जे उपायुक्त आहेत ठाणे महानगरपालिकेचे, यांच्याकडे एक तक्रार आली होती नौपाडामधली विष्णुनगर येथील अनधिकृत इमारत जी आहे, माफ करा, काही 3 अनधिकृत गाळ्या आहेत, ते पाडून तिथे नवीन इमारत बांधायची आहे। यासाठी एक तोडकर नावाच्या व्यक्तीची मध्यस्थी करून शंकर पाटोळे यांच्याकडे बिल्डर जो आहे तो आला होता, बांधकाम व्यावसायिक आला होता आणि त्याने या संदर्भातल्या कारवाई करण्यासाठी 20 लाख रुपयाची मागणी शंकर पाटोळे यांच्याकडून करण्यात आली होती। पण लाचेची रक्कम मागण्याकरता कोणताही शब्द तोंडातून न काढता किंवा कुठेही समोर न येता ज्या व्यक्तीकडून लाच मागायची आहे त्या व्यक्तीला चिठ्ठीवर लिहून आपल्याला किती रक्कम पाहिजे हे शंकर पाटोळे पाठवायचे आणि त्यातून मग ही रक्कम जी आहे ती वर्ग केली गेली। त्यामध्ये 10 लाख रुपये बिल्डरला दिले। बिल्डरने एका अज्ञात अकाउंटवर ट्रान्सफर केले होते, पण पुढे जाऊन जर पाहिलं तर ही रक्कम जी आहे ती आणखी वाढवण्यात आली आणि ती रक्कम वाढवली जी होती ती 50 लाख रुपये होती आणि याचाच राग जो आहे तो बिल्डरला आला होता आणि बिल्डरने 25 लाख रुपये देताना त्यांच्या ड्रायव्हरला, त्यांचा जो सहकारी होता शंकर पाटोळेचा ओमकार गायकर म्हणून, त्याला गाडीमध्ये पैसे देताना एसीबीने रंगेहात पकडलं आणि पुढे जाऊन लिंक जी आहे ती शंकर पाटोळेंपर्यंत मिळाली। अनेक अनधिकृत धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।